वरची जी बंदी आली होती का खरेदी विक्रीची किंवा उत्तर महाराष्ट्रातली बैल पश्चिम महाराष्ट्रात पळवायची नाही असा झाला होता, जो वाद झाला होता नाशिकला, त्याच्याविषयी सर्वांनी चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या भावांशी आबांशी पण चर्चा केली. थोडासा राग असतो प्रत्येकावरती, त्यांचा थोडासा राग होता का तिकडची इकडे खेळायला आली तर कुठला वादावाद व्हायला नको म्हणून तिथे 1-1.5 महिना त्यांच्यावर बंदी होती. बंदी शब्दात बोलणं बरोबर नाही की वादावाद होऊ नये म्हणून तिथं टाळलं होतं. आम्ही आबाला प्रस्तावना दिलेली आहे, जे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांना सांगितलंय का आम्हाला समृद्धी मार्ग जवळ असल्यामुळे आम्हाला नाशिक आज जवळ पडतोय, आम्हाला संभाजीनगर जवळ, छत्रपती संभाजीनगर जवळ पडतोय, जालना जवळ पडतोय, वाशिम जवळ पडतोय. आमची बरीचशी बैल नाशिकवरून येतात आणि रिटर्न जातात. त्यामुळे आमच्या लोकांना खरेदी विक्रीशी तुम्ही काही बंदी आणू नका. तेव्हा आबांना बरेचशा नेत्या लोकांचे फोन आले, मला पण आले, काही तुम्ही चुकीचं करता. सांगितलं का वादावाद होऊ नये, उत्तर महाराष्ट्र विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र म्हणून ही थोडी दिवस बंदी ठेवलेली होती. आता लोकांचा राग थोडासा शांत होत गेलाय. पश्चिम महाराष्ट्रातील युवा संघटना असेल, तिथले अध्यक्ष नितीन आबा शेवाळे असतील, धनाई तात्या असतील, उदयदा असतील, दत्ताजी गायकवाड असतील, विलास पेरोड असतील, असे अनेक मंडळी आहेत. त्या सर्वांशी आम्ही चर्चा केलेली आहे. कोणी घाबरून जाऊ नका. तुम्हाला खरेदी विक्री करायच्या असतील तुम्ही बिनधास्त करा. वरची भाऊ पण आपल्या पाठीशी राहतील, आपण पण त्यांच्या पाठीशी राहू. पण कोणी खरेदी विक्री केली मी तर माझा बैल पळू देणार नाही हे डोक्यात ठेवू नका. त्या दिवशी राहुलजी पाटील साहेब ते पण गेले होते मिटिंगला, त्यांनी पण चांगले मुद्दे मांडले. राहुल साहेब बघा, आपण